का नाम है द प्यारा प्यारा तिरंगा हमारा। म्यूजिक प्लीज। तिरंगा की शान में यहाँ पर 1 मिनट के लिए राष्ट्रगीत होगा। कृपया अपने अपने जगह पे सिर्फ 1 मिनट के लिए खड़े हो जाए। हा मॅडम, आजची कार्यक्रमाबद्दल हा टॅग ग्रुप आता सगळ्या यंग सुनांचाच आहे म्हणजे, आणि खूप चांगले चांगले प्रोजेक्ट त्यांचे चालू आहे. म्हणजे जे कधी घेतले नाही असे त्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट ते घेतात. समाजाला उपयुक्त असे गरीब विद्यार्थ्यांना मदत. काय काय कार्यक्रम होते आज? आज तर त्यांनी हे नवजीवन स्कूल म्हणून मतिमंद मुलांची शाळा आहे, तिथे पण त्यांनी हा जादूचा कार्यक्रम घेतला. आणि आमच्या या पीयूजन विद्यालयात पण त्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला होता. मॅजिक शोचा उद्देश काय होता? उद्देश मुलांचं थोडंसं मनोरंजन आणि थोडं त्यांना पण समजावं की हे काय असतं जादू, त्यांना पण माहीत पडावं. मानसिक तणाव सुद्धा कमी होतो मुलांचा. मानसिक तणाव सुद्धा हां, कमी होतो मानसिक त्यांना त्याच्यासाठीच त्यांना थोडंसं एन्जॉय करतात मुलं, थोडे हास्य वगैरे, तर तेवढं त्यांचं मनोरंजन झालं. अजून वर्षभर शाळांमध्ये काही काही उपक्रम होते? उपकरण चालू असतात ना. आता परवा ब्लड डोनेशन कॅम्प झाला आमच्या शाळेत, ब्लड डोनेशनचं पण झाला कॅम्प. आणि गरीब विद्यार्थी, बहुतेक सगळेच गरीब विद्यार्थी या शाळेत, तर त्यांना युनिफॉर्म वाटप, नोटबुक्स वगैरे सगळं इथून देतात. म्हणजे समाजाचे काही असे लोक आहेत उदार की ते समोर येतात आणि मदत करतात शाळेला पुष्कळ. काय मदत असते वार्षिक आपल्या मुलांसाठी? असं कोणी दत्तक घेतं, जसं एक मुलाचा जो खर्च असेल वर्षभराचा त्याचा तो खर्च ते देतात. कोणी 5 विद्यार्थी घेतात, कोणी जशी त्यांची हे असेल कॅपॅसिटी तसे ते घेतात. आपलं नाव सांगा. मी आशा देवी काला, सेक्रेटरी पीयूजन विद्यालय. ते माहिती देऊ मला. मी पीयूजन विद्यालयाची सदस्य, कार्यकारिणी सदस्य सुचेता अतुल सेठी. मी आता 2.5 वर्षापासून इथे कार्य करू राहिली. यांच्या मतदानाच्या मार्फत मी इथे सिलेक्ट झालेली आहे समाजात. आणि मी आता तेव्हापासून इथे इंटरेस्ट घेऊ राहिली आणि सगळ्या शाळेच्या आमच्या टीचर्स बरोबर आम्ही पण सहभाग घेऊ राहिलो त्यात. आणि आमच्या सर्व टीचर्स फार अगदी चांगल्या रीतीने काम पाहत आहेत, मुलांना चांगले शिक्षण देण्याचं काम करत आहेत आणि एकदम गरीब तळागाळातल्या मुलांना हे चांगले संस्कार देत आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी कविता ठोळे, प्रायमरी HM. माझ्याकडे 1ली ते 7वीचे वर्ग आहेत. आणि ही जी शाळा आहे गव्हर्नमेंट ग्रँटेड आहे, परंतु फक्त जे शिक्षकांचे पेमेंट आहेत ते गव्हर्नमेंटकडनं होतात. परंतु ही जी वास्तू तुम्हाला दिसते आहे पूर्ण म्हणजे इंग्रजी माध्यमाची जी शाळा असते त्याच्यापेक्षा जास्त सोयी सुविधा ह्या शाळेत आपण मुलांना देतो समाजामार्फत. जे समाजातनं योगदान मिळतं, संस्थेचे जे आमचे संस्था कार्यकारिणी आहेत 11 लोकांची, ते समाजातनं योगदान मिळवून विद्यार्थ्यांना जे आहे चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. सोबत आता मे महिन्यामध्ये नाट्य शिबिर घेण्यात आलं होतं. पुण्याची टीम बोलवली होती आणि मुलांना ते नाट्य शिबिराचं ट्रेनिंग देण्यात आलं. आणि एक छोटीशी फिल्म सुद्धा आम्ही 15 मिनिटाची तयार केली त्यांची.
पूर्ण व्हिडिओ शूटिंग वगैरे करून त्यांना जंगलात नेऊन एक कथा जी आहे ते लघुपट आम्ही तयार केला. त्याच्यानंतर परवा जपानचं एक पथक आलं होतं. जपान भाषा मुलांना जे आहे शिकवण्यासाठी ते सुरुवात करणार आहोत आम्ही. पुढच्या आठवड्यात ते सुरू होणार आहे. प्लस पुण्याची एक टीम आहे, रोबोटिक्सचे वर्ग पण या शुक्रवारपासून आम्ही सुरू करतोय. हे जेवढं आहे हे सगळं नवीन नवीन उपक्रम संस्थेच्या मार्फत आमचे जे अध्यक्ष आहे महावीरजी शेट्टी, आज काही कारणामुळे ते उपस्थित नाही राहू शकले, नाहीतर ते पूर्ण कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्यांचा हेतू हाच आहे की जे जे आपल्याला विद्यार्थ्यांना देता येईल, विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण आहे, वेगवेगळे उपक्रम आहेत ते देण्याचा ते प्रयत्न करत असतात. सोबत संस्थेचे सर्व कार्यकारिणी मेंबर जे आहेत त्यांचेही खूप योगदान या शाळेला मिळालेलं आहे. सोबत माझा जो स्टाफ आहे सर्व आम्ही मिळून इथे कार्य करतो. आणि आज जे आहे मुलं मॅजिक शो बघायला कुठे जात नाही लवकर, परंतु जैन टॅग ग्रुपतर्फे ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आणि जैन टॅग ग्रुप सुद्धा दरवर्षी विविध उपक्रम शाळेमध्ये घेत असतात. जसं मुलींसाठी गेल्या वर्षी त्यांनी सॅनिटरी नॅपकिनचं वितरण केलं होतं. त्याचं म्हणजे शारीरिक स्वच्छता कशी राखावी मोठ्या मुलींना त्याचंही त्यांनी शिबिर घेतलं होतं. मुलांना जे आहे पुस्तकाची किट, वह्यांची किट सुद्धा ते देत असतात. आणि तसंच शाळेलाही जे आहे समजा कधी खुर्ची आहे, टेबल आहे, प्रोजेक्टर प्रत्येक वर्गात लावलेले आहेत, संगणक कार्यशाळा आहेत आपली मोठी, हे सर्व समाजाच्या योगदानातून इथं मिळालेलं आहे. आणि सोबत शिक्षक सुद्धा वेगवेगळे उपक्रम घेत असतात मुलांच्या शिक्षणासाठी. स्कॉलरशिपला दरवर्षी मुलं बसतात. होमी बाबा परीक्षेमध्ये गेल्या वर्षी मुलं पास झालेले आहेत. त्याच्यानंतर सुलेखनसाठी उपक्रम आमचे सुरू आहेत. तुमचं नाव सांगा आणि शाळेचं नाव सांगा. माझं नाव कविता मनोज ठोले, मी मुख्याध्यापिका. शाळेचं नाव आहे PU जैन विद्यालय.